प्रूव्ह द फॉलोइंग मधलं 7th क्वेश्चन आहे. कॉस इन ब्रॅकेट x प्लस वाय इंटू कॉस x मायनस वाय इक्वल टू कॉस स्क्वेअर वाय मायनस साइन स्क्वेअर एक्स. तिथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे LHS साइड इक्वल टू RH और RHS साइड इक्वल टू LHS साइड. LHS साइड आहे LHS साइड इक्वल टू कॉस x प्लस वाय इंटू कॉस x मायनस वाय. तिथे आपण फॉर्म्युला वापरू शकतो कॉस a प्लस बी आणि कॉस a मायनस बी चा फॉर्म्युला वापरून हे आपण सॉल्व करू. कॉस a प्लस बी means cos A cos B minus sin A sin B and cos A minus B equal to cos A cos B plus sin A sin B. तिथे दोन्ही फॉर्म्युले आपल्याला वापरायचे. cos x प्लस y साठी फॉर्म्युला cos A प्लस B चा equal to cos x cos y minus sin x sin y in another bracket cos x minus y साठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. cos x cos y plus sin x sin y. इथे मल्टिप्लिकेशन आधी करून घ्यायचं आपल्याला. ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन cos x cos y ने दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचे. नंतर साइन एक्स साइन वाय निगेटिव्ह साइन एक्स साइन वाय नी दोन्ही पदांना मल्टिप्लाय करायचे. cos x cos y इंटू cos x cos y मीन्स cos स्क्वेअर x cos स्क्वेअर y. मग cos x cos y इंटू साइन x साइन y आणि इथे साइन येणार आहे प्लस ची प्लस cos x sin x plus cos x sin x cos x sin x cos y sin y cos y sin y. आता मल्टिप्लाय आपल्याला काय करायचं आहे निगेटिव्ह sin x sin y नी cos x cos y ला मल्टिप्लाय करायचं आहे. मग इथे साइन येणार निगेटिव्ह मायनस मायनसचे साइन येणार साइन एक्स कॉस एक्स साइन एक्स कॉस एक्स साइन वाय कॉस वाय. आता नंतर ह्या टर्मनी ह्या टर्म्सला मल्टिप्लाय करायचं. इथे निगेटिव्ह इथे पॉझिटिव्ह तर आपण निगेटिव्ह घ्यायचं. निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह टर्म्स मीन्स निगेटिव्ह टर्म. साइन एक्स इंटू साइन एक्स साइन square x and sin y into sin y means sin square y. आता ह्यामधल्या कोणत्या टर्म कट होतात ते बघायचे. आता इथे cos x sin x cos y sin y आणि ते sin x cos x sin y cos y म्हणजे ही पॉझिटिव्ह टर्म आहे आणि ही निगेटिव्ह टर्म आहे आणि दोन्ही सेम टर्म आहेत म्हणून ह्या दोन्ही कट होतील. ह्या दोन्ही टर्म कट झाल्या. Remaining terms are cos square x into cos square y minus sin square x into sin square y. तर RHS ला काय आहे cos square y minus sin square x आहे. तर ह्यामध्ये आपल्याला इथे काही रूपांतर कन्वर्ट करता येतं का बघायचं. इथे cos square y आहे म्हणजे cos square x आपण इथे cos स्क्वेअर x इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर x घ्यायचे. इथे आयडेंटिटी वापरायची आपल्याला. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. देयरफॉर कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला वापरायचा इथे. फंडामेंटल आयडेंटिटी ऑफ ट्रिग्नोमेट्री. तिथे कॉस स्क्वेअर x च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो 1 मायनस साइन स्क्वेअर इथे थीटा आहे थीटाच्या ऐवजी इथे x लिहायचे 1 मायनस साइन स्क्वेअर x इंटू कॉस स्क्वेअर y मायनस आता इथे साइन स्क्वेअर x आहे ही तशीच टर्म ठेवून देऊ आणि साइन स्क्वेअर y इक्वल टू साइन स्क्वेअर y लिहायचं असेल तर इथे साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा.
Therefore, sin square y equal to 1 minus cos square y. आता इथे मल्टिप्लाय करून घेऊ. cos square y into 1 means cos square y minus sin square x into cos square y minus sin square x into 1 sin square x. इथे निगेटिव्ह टर्म, इथे निगेटिव्ह आहे. मायनस मायनस प्लस होणार. निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह टर्म. मल्टिप्लिकेशन ऑफ टू निगेटिव्ह नंबर इक्वल टू पॉझिटिव्ह टर्म. देअरफॉर sin square x into cos square y means sin square x into cos square y. आता इथे काय कट होते बघायचं परत. कोणत्या टर्म डिलीट होणार आहेत तर मायनस साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर वाय. इथे साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर वाय. इथे हे प्लस आहे, इकडे मायनस आहे. हे निगेटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे ह्या दोन्ही टर्म काय होणार आहेत, कट होणार आहेत. अँड रिमेनिंग टर्म्स आर कॉस स्क्वेअर वाय मायनस साइन स्क्वेअर एक्स अँड इट इज इक्वल टू RHS साइड ऑफ द इक्वेशन. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. तिथं हा क्वेश्चन सॉल्व करताना आपण काय काय वापरले, कोणते कोणते सूत्र वापरले तर cos a प्लस b इक्वल टू cos a cos b मायनस sin a sin b अँड cos a मायनस b इक्वल टू cos a cos b प्लस sin a sin b. आणि नंतर आयडेंटिटी वापरली, फंडामेंटल आयडेंटिटी ऑफ ट्रिग्नोमेट्री. sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. देअरफॉर cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस sin स्क्वेअर थीटा and also sin square theta equal to 1 minus cos square theta.